विहीर खचल्याने वडिलासह 2 तरुण मुलांचा मृत्यू. सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील घटना. बांधकाम सुरू असलेली विहीर खचल्याने वडिलासह 2 तरुण मुलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी दिनांक 9 रोजी रात्री 11च्या सुमारास घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा अकाली मृत्यू झाल्याने तालुका हळहळला आहे. बाजीराव सर्जेराव काकडे वय 49 वर्ष, अजिनाथ बाजीराव काकडे 26 वर्ष, श्याम बाजीराव काकडे वय 22 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. अजिनाथ काकडे विवाहित तर श्याम काकडे अविवाहित होता. काकडे यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम सुरू होते. रात्री 9च्या सुमारास ते 2 मुलांसह विहिरीचे पाणी काढण्यासाठी गेले. तिघे विहिरीत उतरलेले असताना अचानक विहीर खचली. यात वडिलासह 2ही तरुण मुलांचा मातीखाली दबून मृत्यू झाला. रात्रीचे 10:30 वाजूनही पती मुले घरी परत आले नाही. त्यात मोबाईल बंद येत असल्याने मृताच्या पत्नीने विहिरीकडे जाऊन पाहिले. तेव्हा विहीर खचल्याचे पाहून महिलेला धक्का बसला व त्यांनी आरडाओरडा केली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत रात्रीच 2 पोकलेने यंत्राद्वारे माती काढण्याचे काम हाती घेतले. रात्री 3 वाजता अजिनाथ, पहाटे 5 वाजता श्याम तर सकाळी 7 वाजेच्या सुमारास वडील बाजीराव काकडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिघांवर रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अजिनाथ यांचे 3 वर्षांपूर्वीच लग्न झालेले असून त्यास अवघी 1 वर्षाची मुलगी आहे. ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, TV 24 न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.